म्हणतो गोपीनाथ मामा की एवढ्या मोठ्या बंगल्यात मोगऱ्याला जरा त्रास होईल का? म्हणजे काय एवढा मोठा बंगला साफ करायचा म्हणजे मोगऱ्याची कंबरच मोडून जाईल. गाढवेस रे गाढवेस. अरे एवढा मोठा ज्याचा बंगला असतो त्याच्याकडे नोकर चाकर नसतात का? सगळं माहिती आहे. मी काय म्हणतो गोपीनाथ मामा, तुमची एवढी हुशार चांगली मुलगी, कष्ट करणारी मुलगी, तिला नवरा सुद्धा कसा अगदी कष्ट करणाराच पाहिजे. कष्ट करणार म्हणजे एखाद्या कारखान्यातला किंवा एखाद्या गॅरेज मधला मेकॅनिक. अच्छा म्हणजे तू यार का फालतू मेकॅनिक मुळीच जमणार नाही. आपल्या या देशामध्ये काय झालं? कष्टकऱ्यांचं राज्य येणार आहे. होय काय? असं गेली 40 वर्ष मंत्री बोंबलतायत आणि ते नक्कीच कधीतरी येणार आणि माझ्यासारखा फालतू मेकॅनिक मंत्री होणार. माझ्या बंगल्यासमोर 10-12 गाड्या उभ्या राहणार. पुसायला ठेवणार नाही तुला टकल्या. फुल्या तुला पोरगा बघायचं जमत नसेल ना तर माझं मी बघेन. कोण आहे? वैद्यबू आहेत का? आहेत ना. काय होते तुम्हाला? नाही लई पोटात दुखत्या. रातभर झोप नाही लागला मला. तुम्ही बसा भागवत, मी बोलावते त्यांना. आई ग आई आई मेलो मेलो आई. दत्तगुरु दत्तगुरु. आई आई ग आई मेलो मेलो. आई ग काय होतंय काय तुम्हाला? रातभर डोळा लागला नाही हो. सारखं उलटी होऊन पोट दुखतोय हो. चला चला तपासून बघूया. चला चला. आई बसा. ग आई आई ग. जीभ दाखवा बघू तुमची. काल जास्त जेवण झालं होतं वाटतं. यातल्या 4 पुड्या घ्यायच्या. बर. सकाळी 1 आणि संध्याकाळी 1. बर. जावा. नमस्कार. नमस्कार. या भाऊ. मालक काम बिनबोबाट पार पडलंय आणि 4 लोक मेले आहेत आणि लोक पार चिडलेले आहेत मालक. आणि 2 लोकांनी बाकी पोलिसात वैद्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. आणि पुढे सांगायचं म्हणजे हे बघ इन्स्पेक्टरला वर्दी दिलीस ना. दत्तगुरु दत्तगुरु. अरे पण काय मला सांगा. अरे हो. अरे पण काय झालं? चिडायला काय झालं? अरे पण हा प्रकार काय आहे? अरे पण तू एकदम माझे अरे मला सांगा तरी काय आहे ते प्रकार? अरे हो. अरे पण माझं काय चुकलंय? मी काय केलंय हे तरी मला सांगा एकदा. थांबा. तुम्ही ऐकून घ्या माझं. थांबा. एकाने बोला. थांबा थांबा. हे बघा एका वेळेला एकाने बोलत तर मला कळू शकेल पण तुम्ही ऐकून तर घ्या माझं. आरडा थांबवला तर आपण ऐकायचं. चला चला बाजूला वा बाजूला वा. शांत व्हा. बाजूला वा. चला शांत व्हा. अति शांत व्हा भाऊ. शांत व्हा शांत व्हा. माय बाप हो कायदा हातात घेऊ नका. कायद्याला आपलं काम करू द्या. मी आपल्या सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आज पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टरच्या किंवा वैद्याच्या हातून हलगर्जीपणा झाला असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब आपण आपलं काम करा. मंडळी आपण मिस्टर भागवजीराव तुमच्या औषधामुळे अनेक पेशंट मृत्युमुखी पडल्याची तक्रार आमच्याकडे नोंद झालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. हवालदार बेड्या ठोका यांना. पण इन्स्पेक्टर साहेब खरोखर काय घडलं तर तपास. शांत हो. सगळं काही ठीक होईल. अरे बापूसाहेबांची पुण्याई खूप मोठी आहे.
दत्तगुरूंच्या कृपेमुळे त्यांच्यावरचं हेही संकट टळेल बरं. इन्स्पेक्टर साहेब, आता तुमचा कुठलाही गुन्हा त्याला लागू पडत नाही. अहो, त्याने आयुष्यभर गुन्हाच केला नव्हता हे त्याच्या दत्तगुरूंना माहित होतं आणि म्हणूनच त्याने बापूंना मुक्त केलंय तुमच्या बंधनातून कायमचं. बापू, आता वाडा पाडायला मुक्त झालो. तुम्ही मुक्त झालात, पण माझं कर्ज तसंच राहिलं. पोराच्या मागं तगादा लावा म्हणजे लवकर वाडा सोडेल. आता आपणही जोर लावायला मोकळे झालो. नाही म्हटलं तरी इतके दिवस वैद्यबुवांची चिंता होती. लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले असते. आता ती काळजी नाही. हे सगळं ठीक आहे हो, पण नवीन बिल्डिंग केव्हा होणार हे आधी सांगा. 1 वर्षाच्या आत नव्या बिल्डिंग वर तुमच्या दवाखान्याची पाठी लागलीच समजा. दवाखान्याचं उद्घाटन बाकी झ्याक व्हायला पाहिजे बरं का मालक. हा, उद्घाटनाला कोण पाहिजे? मुख्यमंत्री, गृहमंत्री, प्रधानमंत्री. बघा कशी धमाल उडून देतो ती. तनु बेटी तू काय आणलंयस? बघू बघू काय आणलंयस बघू तरी. लाडू. अरे वा, लाडू. ग्रेट. कम ऑन, लेट अस सेलिब्रेट मंडळी. घ्या डॉक्टर साहेब, लाडू घ्या. वा वा वा, घ्या साहेब, तोंड गोड करा. घ्या बुरके. बेटी तू आलीस आणि लाडू पण आले म्हणजे डबल गोडवा आला. भिमराव, तुमची पोरगी धोरणी बघा. नेमके लाडू आणले तिनं आजच्या आनंदा प्रित्यर्थ. अगं बेटी तनू, पण लाडू कशासाठी आणलेस? वैद्यबुवांचं आज 13वं होतं, त्याचे हे लाडू. बापू, तुम्ही कुठे आहात? बापू, दत्तगुरु, तुम्ही फार वाईट आहात. बापू नका नेणं माझ्यापासून दूर. आता ते कधी कधी मला शाना मुला म्हणणार नाही. बापू, दत्तगुरु, बापू तुमच्याकडे आले असतील तर त्यांना सांगा की मला त्यांची खूप आठवण येते आणि त्यांच्या डोक्यावर जखम झाली आहे, तिथे औषध लावायला सांगा. हा, त्यांना नीट सांभाळ. पण आम्हाला कोण सांभाळणार? बापू, बापू, समय कोणी लावली? मी लावली. सुनील, तू कुत्र असून बोलतोस? नुसतं बोलतच नाही, पुष्कळ काही करतो सुद्धा. खरं ग्रेटच आहेस तू रे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुझ्याशी बोलतो हे कोणालाही सांगायचं नाही. नाही सांगणार. शपथ. हो, बापूंची आणि दत्तगुरूंची शपथ घेऊन सांगतो की मी कोणालाही सांगणार नाही की तू बोलतो. शाबास. आता झालं तुझं समाधान. आता आपण मित्र. ए, पण मी तुला कोणत्या नावाने हाक मारू? राजा. राजा? ग्लॅड टू मीट यू राजा. काय केलं त्यानं? कर्ज न फेडताच वर निघून गेला. तुम्ही घरात चला, मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. मला आताच नोकरी लागली आहे आणि
असल्या गोष्टी मला रस्त्यात बोलू नाही आवडत. अरे पण मला आवडतं ना. पण तुम्ही घरात तर चला ना. अरे चल चल, घरात त्याला घाबरतो की काय मी? तुझ्या वडिलांना जे सांगितलं तेच मी तुला सांगतो. बाळा सोडायला तयार असशील तरच मी मुदत द्यायला तयार अहो, आहे. पण तुमचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. अरे संबंध नाही म्हणजे काय? एक मिनिट तुम्ही बसा, मी भाजी ठेवून येतो. हा बसतो बसतो. राजा आज साखर बापूंना फार त्रास दिला त्यांनी. आता दादाच्या मागे लागलाय. ठाऊक आहे मला, आता बघतो मी त्याच्याकडे. जय प्रभू. तुम्ही का? हा तुम्ही सुटलात, आम्ही अडकलो. ए फेडा कुठला? मला वेडा म्हणतो. अहो तुम्हाला नाही हो, राजाला म्हणालो. सारखाच होतो तुम्हाला. हा मग हरकत नाही. राजा कशाचा नंबर बदलला की काय? आहे खुर्चीच आहे. आया बसारा. मला खाली आला. वाचवा वाचवा वाचवा. कुणी ऐकली का? वर चाललं मला खाली आला. मला वाचव. त्याच्या सुधीरला सांगून गेलो म्हणून. राजा आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? ते नीट तपासलं ना? दिवसा तपासता येण्यासारखं होतं ते सगळं तपासलं. इथं दुखतंय? रोज याच वेळेला येत जा. चल चावट कुठला. तू इथेच थांब. कोणीतरी आलंय. मी आत्ता येतो. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. आय एम फ्रॉम ऑर्बिट. तुम्हाला यापूर्वी कधी पाहिलं नाही? नाही सर, मी या सर्कलला नसतो. पण इथला माणूस 3 महिने रजेवर गेलाय म्हणून त्याचं काम मी पाहतो. आय सी. डॉक्टर, आमच्या कंपनीचा पॅरासिटामॉल स्पेशली इफेक्टिव्ह फॉर. ठीक आहे. तुम्ही इथलेच का? नाही, मी महेशनगरमध्ये राहतो. ते भागोजीराव वैद्य होते ना, ते माझे सासरे. त्यांचं फार वाईट झालं नाही? आय एम सॉरी. नो नो, बट आय एम नॉट. म्हातारा एक नंबरचा चिक्कू माणूस होता. एक दमडा सुटायचा नाही त्याच्या हातातनं. आणि त्याची मुलगी इथं असली. म्हणजे वेल, म्हणजे तिची चाल चलणूक तशी बरी नव्हती म्हणून मी हाकलून दिले त्याला घरातनं. हो आय सी. सॉरी, मला माहित नव्हतं. जाऊ द्या डॉक्टर.